जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओले ओले ओ, 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 ओले ओले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से शेवटचा दिवस आपण केलेला सत्कार आणि स्वागत मनापासून आपलं प्रेम व्यक्त केलं, त्याच्यातून आपलं सर्वांचं प्रेम आहे तुम्ही प्रेम करायचं ह्याच्यात आहे पूर्ण आम्ही प्रेम पोस्ट होते. हा ही पोस्ट होता. क्या हो किसने जाना। ओले ओले हो, 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 ओले ओले हो। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। आ जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओले ओले हो, ओले ओले हो, ओले ओले हो, ओले ओले हो। मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओले ओले हो, अरे इतने इतने हो। बोलणे मन मिळून घेते. ही हळूवार मन दाटून येते. मामा म्हणजे काय? मामा हा शब्द म्हणजे माया, आणि माया याचा मिलाप म्हणजे मामा. म्हणजे माणसातला माणुसकी जपणारा मामा म्हणजे मामा हा माहेरचा मान. आले भरून या डोळे
10 वर्षातील दिवस बनले. स्मरणांच्या पुस्तकातील पाने आले तेव्हा होते सारेच मातीचे गोळे. घडविले शिल्प या मातीत आज. धन्यवाद अमोल, खूप छान खूप छान. एक छोटीशी दोन वाक्य मी पण बोलून जातो, कारण मला तर राहत नाही ती गोष्ट. मोहनमध्ये आल्यानंतर मला फक्त डिपॉझिट आणि करंट आणि सेव्ह या गोष्टी फक्त येत होत्या. लोनबद्दल मला काही मात्र काहीच कल्पना नव्हती, कसं करायचं असतं, ऑपरेशन्स कसे असतात, काय डॉक्युमेंट्स बघायच्या. याचं झिरोपासून जे आत्ता काही मला नॉलेज मिळालेलं आहे लोनबद्दल, ते सगळं याचं श्रेय मी मामांना देतो. म्हणजे गुरुच आहेत ते बँकेतले, आणि रिटायरमेंट जरी झाली असली तरी त्यांचा आमच्यासोबत संपर्क कंटिन्युअस असणार आहे, आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्यापुढेही आम्हाला लाभेल, आणि बँकेलाही त्यांचा अजूनही खूप फायदा होईल याची मी अपेक्षा करतो. एक 2 शब्द बोलायचे मी कसबे मामांना पण विनंती करतो. कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज सांगा. माननीय भागवत कसबे साहेब यांचा निवृत्तीचा आज कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे जनता बँकेचे प्रमुख अधिकारी, आपल्या सर्वांना आपुलकीने बोलणारे असे मकरंजी जोशी सर, सोबत सर्वच अधिकारी. आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही, बऱ्याच जण काय कसबे साहेबांबद्दल बोलायचं हे होईल. आणि विशेष म्हणून आमचे युवराज नाना गायकवाड, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक, उपस्थित सर्व कसबे साहेबांवर प्रेम करणारे खातेदार मित्र, त्यांचे कलीज, महिला, उपस्थित सर्वच. सेकंड इनिंग म्हणली जाते ज्यावेळेस रिटायरमेंट होते. आम्हाला बिझनेसवाल्यांना सेकंड इनिंग नसते, पहिल्या इनिंगमध्ये सगळं असतंय. पण नोकरी करणाऱ्यांना 2 इनिंग मिळतात, त्यातली आता तुमची सेकंड इनिंग चालू होणार आहे. सेवेमध्ये तुम्ही आमच्यासारख्या बऱ्याच खातेदारांना खातेदार म्हणून जर सहकार्य केलंच, मित्र सखा, आता त्यांच्या माझ्या वयात खूप फरक आहे, पण मला कधी बँकेत आल्यावर असं वाटलं नाही की त्यांनी माझ्यापेक्षा वयानं जास्त आहेत, साहेब आहेत, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. नेहमी प्रत्येक खातेदारांना त्यांची बोलण्याची पद्धत होती, आणि त्यातून प्रत्येकालाच बिझनेस करताना बँकेशी रिलेशन कसं राहिलं पाहिजे, बँकेशी आपण कसं व्यवहार केले पाहिजे, बँकेचं फक्त बघत नसताना त्या खातेदाराचं बी त्याला मार्गदर्शन करणे, या गोष्टी करत होते. आणि या मोहोळकरांना, त्याने आज मोहोळमध्ये राहते ती, आणि सर्व्हिस बी त्यांची मोहोळमध्ये जास्त झाली. मोहोळकरांना एक आपलेसे वाटलेले, जनता बँक म्हणलं की कसबे साहेब अशी ओळख मोहोळची आहे की जनता बँक म्हणले कसबे साहेब. आता मी हार आणि फेटा एक ठिकाणी घेतलं, मी म्हणलं का त्यांनी दुकानदार म्हणलं का हो भैया आज कोणाचं काय आहे, मी म्हणलं कसबे साहेब, जनता बँक का, हा. म्हणजे अशी ओळख, बँक म्हणून कसबे साहेब आणि कसबे साहेब म्हणून बँक, अशी ओळख निर्माण करणारे आपले कसबे साहेब. खऱ्या अर्थानं त्यांनी बराचसा वेळ बँकेसाठी देत होते, उशीरपर्यंत बसायचे. आज काकूंना बी थोडंसं बरं वाटत असेल की आता साहेबांचा वेळ काहीतरी आम्हाला मिळेल, सगळ्या बँकेचं आयुष्य गेलं, आता इथनं पुढं तर काकूंना तुम्ही वेळ द्यावं, असे निवृत्तीच्या निमित्तानं मी तुम्हाला सुचवतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये आणखीन तुमच्या समाज उपयोगी व जे तुमच्या आयुष्यात करायचं राहिलं असं तुम्हाला वाटत असेल, ते तुमच्या आयुष्यात तुमच्या हातनं घडावं अशी नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. मला बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली त्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद भैया. सर्वांना नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक सोलापूर जनता बँक सर्व प्रशासकीय अधिकारी, आमचे मित्र ज्या सेवानिवृत्त होत आहेत, भागवत कसबे, अगदी आमची 40 वर्षापासून जे जुनी मैत्री असेल आणि आम्ही आजपर्यंत टिकवलेली आहे. तर आपल्या तुमच्या बँकेच्या भाषेत बोलायचं तर ते त्यांच्या प्रेमाचं डिपॉझिट म्हणजे आम्हीच आहोत. आणि आता आम्ही शुभेच्छा रुपये त्यांना देण्यासाठी सोलापूरहून खास 30-35 जण आलेलो आहोत त्यांच्यासाठी खास. एवढं प्रेम त्यांनी कमवलेलं आहे. दर आठवड्याला त्यांची आमच्याशी खास भेटण्यासाठीच येतात सोलापूर. संगमेश्वर कॉलेज त्यांचे आमचे सर्व कॉलेजपासूनचे मित्र आहेत. आणि कसबे सर म्हणजे अत्यंत मनमिळावा माणूस, आमच्या घरातला. आणि अशा ह्या कर्तृत्ववान माणसानं आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळून नोकरी व्यवस्थित केलेली आहे. यापुढचं आयुष्य त्यांना सुखासमाधानानं जावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आमरे साहेबांना विनंती करतो की 1-2 शब्द बोलावेत. आपल्या बँकेचे उपव्यवस्थापक मान्य मकरंद जोशी साहेब, चीफ ऑफिसर पुणे साहेब, दीक्षित साहेब, सुतार साहेब, शाखा अधिकारी साहेब आणि आजचे सत्कार मूर्ती रिटायर होते कसबे साहेब दापंत. आज आपल्या बँकेतून भागवत कसबे रिटायर होतात यावर माझा विश्वास बसत नाही. भागवत व माझी ओळख, आपली मूळ शाखा 9/2/1996 रोजी ओपनिंग झाली. त्यावेळी दुय्यम निबंधक खरेदी विक्री ऑफिसमध्ये बँकेच्या कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी ते अटेंडंट म्हणून नोकरीस होते. सुंदर हस्ताक्षर हे त्यांना लाभलेली देणगी. आपल्या बँकेत एम्प्लॉयमेंट मार्फत भरती प्रक्रिया सुरू होती. त्यांना सोलापूर DCC बँक व जनता बँक दोघांचेही कॉल आले होते. मी त्यांना सांगितले, तुम्ही जनता बँकेत या, तुमचे कल्याण होईल. त्याप्रमाणे त्यांनी माझा सल्ला ऐकला व रितसर अर्ज करून नियुक्ती बार्शी येथे झाली. मूळ गाव मलिकपेटला असल्याने बार्शी येथून ये जा करत होते. एक वेळी STचा अपघात झाला, त्यांना त्रास झाला. नंतर मूळ येथे व्यवसाय वाढ झाली. आम्ही त्यावेळचे पालक संचालक माननीय बोगडे साहेब यांना विनंती करून कसब्याला मोहोळला शाखा दिली तर आपला व्यवसाय वाढेल व महसूलमध्ये त्यांच्या ओळखीच्या आपल्या बँकेला फायदा होईल. बोगडे साहेबांनी त्यावेळी त्वरित त्यांची बदली केली. त्यांची शिफारसीनुसार, त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार त्यांना ताबडतोब इथं नियुक्ती मिळाली. त्यांच्या शिफारसी, हस्ताक्षर, कामाची पद्धत सर्वांना हसवणारा व्यक्ती असल्यामुळे बँकेची उत्तरोत्तर वाढ गेली. सदर मोहोळ शाखेत असताना सर्व बाबीमध्ये माननीय मकरंद जोशी साहेब त्यांना आधारवाढ होता व त्यांना पाठबळ होतं. त्यांची तब्येत स्टील बॉडी, सतत वेल्डिंग करून हसत खेळत काम करून कधीही आपल्याला वेदनाची जाणीव होऊ दिली नाही. बऱ्याच वेळा मार्च महिन्यात त्यांना त्रास होऊन ॲडमिट होण्याची वेळ आली तरीही बँकेची काळजी करणार हा कसबे आपल्यातून रिटायर होतो यावर माझा विश्वास बसत नाही. घरची परिस्थिती अतिशय कठीण. थोरला मुलगा, त्यापाठोपाठ 2 भाऊ, आई वडील, बहिणी असा मोठा परिवार विस्तार असलेले कुटुंब. प्रमुख मामा म्हणून सर्वजण त्यांना म्हणणार. तुम्ही काय म्हणा, तिथं कसबे साहेब म्हणले लोक जात होते आणि असंख्य अशिक्षित ग्राहक, स्त्रिया ते विश्वासानं जायचे. मी एवढंच सांगेन पुढच्या स्टाफला की त्यांच्या सद्गुणांना थोडा तरी वाटा घ्या, जेणेकरून जनता बँकेचा लौकिक वाढीस राहावा. कारण जनता बँक आम्हाला परखण्या लोक आम्ही एकच आहोत, त्याला सांगायचं तुम्हाला असं आहे. पण अतिशय चांगला निर्मळ मनाचा, अवश्य नेहमीच तत्पर मत्तेला असणारा, कुठलीही अडचण असू द्या ते नेहमीच मत्तेला धावून येणारे माणसं. मला एक सांगायला खंत वाटते, त्यांनी मला एक काम सांगितलं होतं, साहेब मला माफ करा मी करू शकलो नाही, भविष्यात जर मला कधी उपयोग पडता आला तर तुमचं आवश्यक करेल. तुम्हाला पुढील आयुष्याच्या दीर्घायुष्यात तुमच्या पती पत्नीला तुमचं आयुष्य सेवानिवृत्तीचे व्यवस्थित जाऊ. थोडं पर्यटन करा साहेब. आता पर्यटनाशिवाय मजा नाही. का म्हणतो, आता आपली विनिंग तुमची संपली जाईल, माझी तर पार संपून गेली. तर तुम्हाला विनंती एवढंच करेन की तुम्ही आमच्या ताईला घेऊन फिरा, कुठं तरी जा साहेबांकडे जाऊन या. नेहमी कामात असताना तुमचं काम इथं चुकणार नाही, कारण लोक तुम्हालाच येणार आहेत. जरी शाहसाहेब इथं असले तर कसबे साहेब कुठे विचारणार आहे. तर अशा प्रदीर्घ अनुभवी माणसाला, प्रेमळ माणसाला व माणसं जोडणाऱ्या माणसाला पुढं आयुष्य भरभराटीचं व सुखाचं, आता भरभराटीचं मी म्हणणारच नाही, नातू तर तुम्हाला झाला असं म्हणतात, फक्त सुखाचं जाऊ, तुमची प्रकृती ठणठण राहू असं नागनाथ चरणी प्रार्थना करतो. तो माझे 2 शब्द संपवतो. खूप धन्यवाद सर. चांगला माणूस असणं हेही तितकंच गरजेचं आहे. ही एक
नक्की शिकवण सगळ्यांनी कसबे साहेबांकडनं घेतली पाहिजे असं माझं मत आहे. मी शाह सरांना विनंती करतो की मोहोळ शाखेतर्फे त्यांनी कसबे साहेबांचा छोटासा सत्कार करावा. नमस्कार. कसबे साहेब, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांकडनं ऐकला की कसबे साहेबाबद्दल. मला कसबे साहेबांचा सहवास फार कमी लाभला, परंतु त्या सहवासामध्ये पण मी त्यांचा एवढा ऋणी आहे की त्यांनी वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे मला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आणि त्यांचा स्वभाव एवढा प्रेमळ, कधीही न चिडणारे आणि तब्येत त्यांची साधारण असली तरी कधीही रागराग न करता असा स्वभाव आहे. प्रत्येक काम लोड कितीही पडला असं मी कधीच बघितलं नाही की कसबे साहेबांना राग आला आहे किंवा चिडून बोललेत. हा गुण नेहमी आपण घेणं गरजेचं आहे आणि मी त्यांच्याकडनं घेणारच आहे. कसबे साहेब, मी आवर्जून एक सांगतो की सगळ्यात जास्त आठवण आमच्या शाखेला तुमची येणार आहे आणि ती पण जेवताना. कसबे साहेब, आजपर्यंत वर्षभर त्यांच्यासोबत मी टिफिन खाल्ला आहे, परंतु स्वतःचं टिफिन त्यांनी सगळ्यांना दिल्याशिवाय त्यांनी एक घास पण खाल्ले नाही आणि मी हे आवर्जून सांगतो आहे. आणि नेहमी एक लक्षात ठेवा की आमच्या शाखेतनं बरोबर 2 वाजता तुम्हाला फोन येईल, गोळी घेतली का म्हणून. आणि असंच वडीलधाऱ्या माणसासारखं आमच्या पाठीशी राहावा, कायम आम्हाला सहकार्य करा, कायम तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळू दे. आणि मी खरंच सांगतो की 11 महिन्यामध्ये फार ऋणी आहे आणि असा माणूस मी कधीच बघितला नाही की त्यांनी लहान मुलासारखं मला समजून सांगितलं प्रत्येक गोष्ट. आणि असं कधीच झालं नाही की चिडचिड केली कुणावर, काय झालंय. प्रत्येक गोष्ट, इव्हन मी त्यांचा लहान मुलगा असल्यासारखं मला हात पकडून सांगितलं की हे इथं नाही, इथं असं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी फार ऋणी आहे. मोहोळ शाखेकडनं आज आम्ही एक फुल नाही, फुलाची बागडी त्यांचा सत्कार करतो. मोहोळ शाखा स्टाफ जरा समोर, सगळेजण समोर आहे. पुढे या, पुढे. तुम्ही आपल्या शाखेत यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, रोज आमच्यावर चहा प्यावा, ही आमची विनंती आहे. आणि तुमच्या पुढील, जसं सुशील सर म्हणले होते, सेकंड विडिंग चालू आहे. तुमच्या सेकंड विडिंगला मोहोळ शाखेकडनं पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद शाह सर. हे बँकिंग क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या या सत्कार सोहळ्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहेत. कसबे साहेब हे आमच्या न्यू समर्थनगर सोसायटीचे सगळ्यांचं एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांनी आमच्या न्यू समर्थनगर सोसायटीमध्ये सर्व कुटुंबियांना अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. कसबे साहेब आणि माझा परिचय ज्यावेळेस मी न्यू समर्थनगर सोसायटीमध्ये जागा घेतली त्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि आमच्या दोघांमध्ये तिथून खरं संवाद सुरू झाला. सर, काहीही अडचण येऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी मला जागोजाग मार्गदर्शन करणारे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीत सांगायचे की सर हे असं करा, ही बचत अशी झाली पाहिजे, असं करा, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्यांचा एक मंत्र मला आवडला, तो म्हणजे पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे. आपण बऱ्याच वेळा 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला घेतो, आपले 20 रुपये वाचले म्हणजे आपण 20 रुपये कमवले. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून ते आम्हाला सांगायचे आणि आपलं कौटुंबिक नियोजन कसं असावं याचं आदर्श उदाहरण ते आमच्या समोर द्यायचे. आज ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मॅडमचं तर अगदी खूप खूप या ठिकाणी आपल्या समोर कौतुक करतो, कारण मी
न्यू समर्थनगर सोसायटीत आल्यापासून पाहतो, ज्यावेळेस साहेबांची गाडी सकाळी बँकेला जायला बाहेर निघालेली असते त्यावेळेस मॅडमच्या हातात डबा आणि गेट जवळ मॅडम उभारलेल्या असायच्या. 5 वाजता साहेब येणार गेट जवळ, मॅडम गेट जवळ उभारलेल्या असायच्या. डब्याची बॅग पटकन गाडीतून गाडीला लावलेली काढून घ्यायची, गेट उघडायचं, साहेबांना आत घ्यायचं. म्हणजे एवढा जीव अगदी तळमळीनं मॅडम सुद्धा अगदी साहेबांसोबत खंबीरपणे त्यांच्या उभारलेले आहेत. त्यांचे 3ही चिरंजीव, 3ही मुलं आज यशस्वीरित्या चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांची नावं कमवत आहेत आणि येत्या काळामध्ये साहेबांनी त्यांच्या आयुष्याचा भरपूर आनंद घ्यावा आणि त्यांना आरोग्यदायी वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी मामांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो, कार्यक्रमावर खूप उशीर झाले. प्रथम वंदन माझ्या आई वडिलांना, द्वितीय वंदन माझी द्वितीय माता सोलापूर जनता सहकारी बँकेला, तृतीय वंदन माझ्या सर्व वरिष्ठ माझ्या बंधूंना, माझ्या गुरूंना, मला इथपर्यंत उभं करण्यास मोलाचा हातभार लावणाऱ्या माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांना. चौथं वंदन आपण सर्व जनसमुदायांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना. मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला, संस्कार दिला, प्रामाणिकपणे राहण्याची शिकवण दिली, शिक्षण दिलं, नोकरीपर्यंत माझा सांभाळ केला, लग्न केलं. पण माझ्या कुटुंबाचं पालन पोषण माझ्या दुसऱ्या आईवडिलांनी, माझ्या मातेने सोलापूर जनता सहकारी बँकेने केलं. मला 2 माता आहेत. एक माझी माता सोना माता, दुसरी माता सोलापूर जनता सहकारी बँक. म्हणून ह्या दोघांच्या जिव्हाळ्यामुळं मी आज ह्या पदावर येऊन माझा निवृत्तीच्या सत्कार सोहळ्याला आपण एवढं प्रेमानं येऊन मला शुभाशीर्वाद शुभेच्छा दिल्या. आता खूपच वेळ झाला आहे, भाषण खूप मी मोठं केलं होतं, मी थोडंसं आटोपतच घेतो आहे. आपण सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मिळाल्या मला धन्यवाद. प्रमुख मामा म्हणून सर्वांना सर्वजण त्यांना म्हणणार. या नावाने सर्व जबाबदारी घेऊन भावाचे लग्न, नोकरी, दुसऱ्या भावास 5 मुली होत्या, त्याच्या नावाने RD काढून त्यांना रिक्षा घेऊन देऊन बहिणीचे सर्व भाऊन स्वतःसाठी कधीही जगला नाही. आई वडील यांची सेवा कसबे यांनी अतिशय निष्ठापूर्वक केली. एकदा आई आजारी होती, 6,000 इंजेक्शन मिळत नव्हते, ते उपलब्ध करून दिले. आईचा जीव वाचला, त्यांना अतिशय आनंद झाला. या सगळ्या कार्यात बहिणींचा मोठा वाटा आहे. पती नोकरीत असताना सुद्धा आपली 3 मुले घेऊन मलिकपेठ येथे एकत्र कुटुंबात राहून कधीही तक्रार केली नाही. मी त्यांना सांगितले, आता भावाचे लग्न झाले आहे, आता तुमच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मोळला राहण्यास या असे सांगून मोळला त्यांना भाड्याने राहण्यास सांगितले. मुले अतिशय हुशार होती. मोळमध्ये आपल्या त्यांना चांगले शिक्षण मिळाले. पहिला इंजिनिअरिंग झाला, दुसरा BA झाला आणि तिसरा तर सोने चांदीसारखा आहे. अतिशय हुशार असून नुकतेच सासरे झाले आहेत व आज आजोबाई झाले आहेत. कसबेबरोबर माझे अतिशय चांगले संबंध आहेत. घरातील प्रत्येक कार्यात आम्ही एकमेकाच्या सहभागानं पार पाडले आहेत. घर जागा घेणे, बांधकाम करणे इत्यादी सर्व. वरील सर्व यशस्वी स्टील बॉडी सांभाळणारी वहिनी यांना विशेष कौतुक करतो. कसल्याही अडचणी असो त्यांनी त्यांना यशस्वी साथ दिली. सर्वांचा मी साक्षीदार आहे. त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो,
ओडले 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 ओ ओडले ओडले ओ ओडले ओडले ओ ओडले ओडले चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। आज जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ ओडले ओडले ओ ओडले ओडले ओ ओडले 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 ओ ओडले ओडले ओ हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। आज जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 ओडले ओडले ओ टिट 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 ओडले ओडले ओ ओडले ओडले ओ ओडले ओडले ओ मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हर जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 अरे ओडले ओडले ओ